Hello guys, it is English Teacher Channel for Good English. Today we are going to discuss on a topic that is change the voice. Before this we have discussed on this topic twice or thrice, but today we shall take different examples from the point of view of language. Passive voice is such area that has very wide range. If we study once or twice, it is not enough. We should see that topic again and again and again. We should discuss on different examples, different tenses. There are modal verbs passive, there are two infinitive passive, ditransitive verbs are there. So we should discuss every week about change the voice. So let us begin. Practice exercise for change the voice. Change the voice करताना आपण क्रिया करणारा कोण आहे आणि कर्म काय आहे या दोन गोष्टी बघतो. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट अशी रचना असते. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट अशी रचना असते. सर्वात अगोदर आपण वाक्यातलं क्रियापद ओळखतो आणि ते क्रियापद कोणत्या काळाचं आहे त्यानुसार आपण टू बी वापरतो आणि त्याचं पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब घेतो. नंतर मग ऑब्जेक्ट जो आहे तो आपण पुढे घेतो आणि सब्जेक्ट बाय बाय करून शेवटी जाऊ देतो. अशी ही रचना असते. परंतु वाक्यातील क्रियापद ओळखणे हे सर्वात पहिली क्रिया असते चेंज द व्हॉइस करताना. आणि क्रियापद ओळखलं म्हणजे आपल्याला काळ समजतो आणि काळ समजला तर मग आपण त्या प्रकारचं टू बी घेतो आणि त्याचं पास्ट पार्टिसिपल करतो. आता काही उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ. पहिलं वाक्य आहे वी डोंट रिसाइट अ पोएम. आता हे निगेटिव्ह वाक्य आहे. वी डोंट रिसाइट अ पोएम. आता डोंट डू आणि नॉट आला म्हणजे हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. साधा वर्तमान काळ आहे. इथलं वर्ब आहे डोंट रिसाइट. म्हणजे टू बी आपल्याला साधा वर्तमान काळाचा टू बी काय आहे एम इज आर आहे. याच्यापैकी एक घ्यावा लागेल. जसा नवीन करता येईल इथे अनेक वचनी करता आहे वी, पण तो आता शेवटी जाईल. हा करता आता इकडे येईल. हा एक वचनी अ पोएम. मग एम इज आर पैकी आपण काय घेऊ इज घेऊ. आता सिंपल प्रेझेंट आहे म्हणून आपण टू बी एम इज आर पैकी घेऊ. आता वी डोंट रिसाइट काय पोएम हा झाला ऑब्जेक्ट. क्रियापदाला काय आणि कोणाला असे दोन प्रश्न विचारायचे. आपल्याला कर्म भेटतं. कर्म पुढे घ्यायचं. मग काय अ पोएम. अ पोएम इज. पोएमला इज लागेल. एम इज आर पैकी आपण इज घेतला कारण साधा वर्तमान काळ आहे. अ पोएम इज निगेटिव्ह वाक्य नॉट रिटन बाय अस. वीचा अस होईल. असे निगेटिव्ह रचना पण आपण करायला हवी. चेंज द व्हॉइस शिकताना आपण सर्व पॉझिटिव्ह वाक्य घेतले होते मागे. आता आपण निगेटिव्ह वाक्य घेतोय. आता काही ठिकाणी बोललं जातं नॉट अ सिंगल वर्ड वॉज स्पोकन इन दॅट मीटिंग. त्या मीटिंगमध्ये एकही शब्द बोलला गेला नाही. पॅसिव्ह कंट्रक्शन आहे. नॉट अ सिंगल वर्ड वॉज स्पोकन. नॉट अ सिंगल बॉल वॉज डिलिव्हर्ड इन अ मॅच. त्या मॅचमध्ये एकही बॉल टाकला गेला नाही कारण पाऊस पडला होता. तसं पॅसिव्ह कंट्रक्शनमध्ये निगेटिव्ह वाक्यांचा सुद्धा आपल्याला सेन्स आला पाहिजे. तो सुद्धा भाषा बोलण्याचा एक भाग आहे. फक्त चेंज द व्हॉइसमध्ये पॉझिटिव्ह वाक्य घेत गेलं अनेक वर्षापासून तसेच वाक्य घेतो आपण साधे साधे आणि त्याचं निगेटिव्ह घेत नाही, त्याचा प्रश्न घेत नाही. ते पण घ्यायला पाहिजे. तो भाषा बोलण्याचा एक भाग आहे. त्यामुळे लँग्वेजमध्ये हे सर्व प्रकार आले पाहिजे. आपण निगेटिव्ह वाक्य घेतलं. वी डोंट रिसाइट अ पोएम म्हणजेच काय अ पोएम इज नॉट रिटन बाय मी. दुसरं वाक्य पण निगेटिव्ह आहे. दे डिडंट स्पीक अ वर्ड. बघा ते एकही शब्द बोलले नाही. आता डीड कुठे येतो
डीड हा साधा भूतकाळामध्ये येतो, सिंपल पास्ट टेन्स. आणि सिंपल पास्ट टेन्स त्याची टू बीचे वर्क काय आहे, वॉज आणि वेअर. मग वॉज आणि वेअर आपल्याला घ्यावा लागेल, पास्ट पार्टिसिपल घ्यावा लागेल स्पोकन. आणि बोलला गेला नाही काय, एक अशब्द, एक शब्द, मग हा कर्म आहे, तो पुढे येईल. परंतु इथे दे डिड नॉट स्पीक अ वर्ड. मग सुरुवातीला आपण नॉट अ वर्ड घेऊ आपण, किंवा असं पण येईल, अ वर्ड वॉज नॉट किंवा वॉजंट स्पोकन. अ वर्ड वॉजंट स्पोकन बाय देम. नॉट अ वर्ड वॉज स्पोकन बाय देम असं पण येईल, परंतु आपण नियमाप्रमाणे घेतो, कर्म अगोदर घेतलं. अ वर्ड वॉज नॉट स्पोकन बाय देम. बॉईज विल सी अ काइट इन द स्काय. आता आपण आपला चार्ट प्रमाणे जर गेलो, 9 काळ येते, 9 काळपैकी चालू भविष्य काळचं पॅसिव होत नाही. पहिलं वाक्य घेतलं आपण, हे घेतलं. आता सिंपल फ्युचरचं वाक्य आहे, बॉईज विल सी अ काइट इन द स्काय. साधं वाक्य आहे. तर बॉईज विल सी, क्रियापद कोणतं आहे, सी, त्याला अंडरलाईन करा. विल सी क्रियापद आहे. कोणता काळ आहे, सिंपल फ्युचर आहे, म्हणून बी या ठिकाणचा आपण टू बी घेणार आहोत आणि V3 वापरणार आहोत. बॉईज विल सी काय, अ काइट, मग काइट कर्म आहे. अ काइट हे पण त्याचे एक्सटेन्शन दिलेले आहे, ते पण आपण घेऊ शकतो इथे, किंवा शेवटी पण घेऊ शकतो. द काइट इन द स्काय विल बी सीन, भविष्यकाळ आहे, विल बी सीन बाय बॉईज. बॉईजचा बॉईज राहील, तिथे काही बदल होणार नाही. सर्वनाम असतात आपण द्वितीय विभक्ती केली असते. आपलं सूत्र काय बघा एकदा, ऑब्जेक्ट आपण घेतो पॅसिवाइज करताना. ऑब्जेक्ट हा शोधावा लागतो. ऑब्जेक्ट काय आपल्याला डायरेक्ट मिळणार नाही. काही वेळेस एक्सटेन्शन असतं, काही वेळेस ॲडव्हर्बियल असतं. इन द स्काय ॲडव्हर्बियल आहे. काही ठिकाणी वेगवेगळे शब्द असतील, काही ना काही एक्सटेन्शन असेल. मग ते कर्म घ्यायचं का आपण, तर आपल्याला कर्म हे निवडावं लागेल. ऑब्जेक्ट काय तुम्हाला सहज मिळणार नाही. ऑब्जेक्ट त्या 7-8 शब्दातून ऑब्जेक्ट कोणता आहे ते पुढे आपल्याला घ्यावं लागेल पॅसिवाइज करताना. ऑब्जेक्ट ओळखता आला नाही तर मग उपयोग होणार नाही. पॅसिवाइज करताना अगोदर क्रियापद ओळखता आलं पाहिजे. क्रियापद ओळखल्यानंतर क्रियापदाला 2 प्रश्न विचारायचे, काय आणि कोणाला. त्याचं उत्तर येत असेल तर पॅसिवाइज करायचं, नाही तर पॅसिवाइज होणार नाही. मग ते इंट्रान्झिटिव्ह वर्ब असेल, ते अकर्मक क्रियापद असेल. सकर्मक क्रियापद असेल तर त्याला ऑब्जेक्ट असेल. काय आणि कोणाला विचारला, मग तो ऑब्जेक्ट पुढे घ्यायचा. नंतर ते क्रियापद कुठल्या काळातलं आहे, त्या काळाचं टू बी घ्यायचं आणि क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं. आणि जो कर्ता होता तो त्याला बाय करून तो शेवटी जाईल. मात्र शेवटी जाताना त्याची द्वितीय विभक्ती होईल. ती कशी होईल ती आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतले, त्याची पण लिंक मी इथे पाठवणार आहे. जसं आयचा मी होईल, उईचा अस होईल, हीचा ही होईल, हे आपल्याला माहिती आहे. ते इथं आपल्याला वेळ त्याचा देता येणार नाही या लेक्चरमध्ये. मयूर इज बिल्डिंग अ हाऊस. आता चालू काळाचा पॅशिव आहे, याची सवय कमी मुलांना असते. चालू काळाचा पॅशिव आणि त्या बोलण्यामध्ये पण कमी येतो. आणि चालू काळाचा पॅशिव प्रश्न पण फार कठीण असतो. म्हणून चालू काळाचे पॅशिव पण करायचे, निगेटिव्ह करायचे, वर्बल करायचे. मयूर इज बिल्डिंग अ हाऊस. आता चालू काळ आहे, प्रेझेंट कंटिन्युअस, बिंग गेली तर टू बीचं वर्ब. अ हाऊस, मयूर इज बिल्डिंग काय, हाऊस. हाऊस झाला कर्म. अ हाऊस, आता इज दिलेला आहे इथे आणि मग आपल्याला बिंग वापरावं लागेल चालू काळातला, आणि याचं V3 बिल्ट. अ हाऊस इज बिंग बिल्ट
बाय मयूर. काही अडचण? चालू काळ आहे, बिंग वापरलं आपण आणि इज होतं इथे. हाऊस इज बिंग बिल्ड बाय मयूर. गव्हर्नमेंट वॉज वर्किंग ऑन अ बिग प्रोजेक्ट. आता गव्हर्नमेंट वॉज वर्किंग म्हणजे हा पास्ट कंटिन्युअस आहे. इथे पण बिंग येईल, टू बीचं रूप. गव्हर्नमेंट मोठ्या प्रकल्पावर काम करत आहे. मग आता द गव्हर्नमेंट वॉज वर्किंग. इथे तुम्हाला कर्म सापडतं का? गव्हर्नमेंट वॉज वर्किंग. गव्हर्नमेंट वॉज वर्किंग. इथे कर्म तुम्हाला दिसणार नाही. कर्म दिसणार नाही. उदाहरणार्थ आय वर्क इन गार्डन असं वाक्य आहे. आता इन गार्डन हे काय त्या ठिकाणचं कर्म नाही. नाही काहींना असं वाटेल की हे वर्क नंतर हा एकच शब्द आहे, मग तो कर्म असेल. आय वर्क इन गार्डन, मी काम करतो. काम हे या ठिकाणचं कर्म आहे. वर्क इज डन. तसं या ठिकाणचं काम हे कर्म आपण गव्हर्नमेंट वॉज वर्किंग, काम करत होता. मग आपण अ वर्क हे कर्म घेऊ. अ वर्क वॉज बिंग डन. ऑन अ बिग प्रोजेक्ट. ऑन अ बिग प्रोजेक्ट. बिग प्रोजेक्ट बाय गव्हर्नमेंट. वर्किंगचं वाक्य असेल तिथं वर्क हे कर्म असतं. जसं तुम्हाला सांगितलं आय वर्क इन द गार्डन, वर्क इज डन बाय मी इन द गार्डन. इन द गार्डन हे कर्म नाही. तसं या ठिकाणी वर्क हे आपण कर्म घेतलं. अ वर्क वॉज बिंग डन. गव्हर्नमेंटकडून काम केलं जात होतं. कशावर? ऑन अ बिग प्रोजेक्ट बाय गव्हर्नमेंट. अ वर्क वॉज बिंग डन ऑन अ बिग प्रोजेक्ट बाय गव्हर्नमेंट. असे काही रचना असतात, तिथे आपल्याला वेळ लागतो. नेक्स्ट सेंटेन्स, सी हॅज लिफ्टेड द वेट. सी हॅज लिफ्टेड हा टेन्स येतो. प्रेझेंट परफेक्ट आहे ना. हॅव हॅज अधिक विथ री. मग इथं टू बी काय लागेल तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. पूर्ण काळामध्ये टू बी काय असतो? बीन असतो. शी हॅज लिफ्टेड, तिने उचललेला आहे. काय? कर्म बघू. द वेट म्हणजे हे कर्म आहे, त्याला घ्या पुढे. द वेट. आता हॅज दिलेला आहे इथे आपल्याला, मग हॅज नंतर टू बी घ्यावं लागेल. परफेक्ट काळातला टू बी असतो बीन. द वेट हॅज बीन विधी दिलेला असतो इथे. लिफ्टेड बाय हर. शीची द्वितीय विभक्ती हर आहे. या काळामध्ये पूर्ण काळामध्ये हॅव हॅज दिलेला असतो. वित्री पण दिलेला असतं, म्हणजे वित्री शोधायची गरज नाही. फक्त आपल्याला बीन इथे टाकायचं आहे आणि कर्म पुढे घ्यायचं आहे. द वेट हॅज बीन लिफ्टेड बाय हर अशी रचना येईल. पूर्ण काळाला तर टू बीचं रूप बीन आपण घेतो. नेक्स्ट सेंटेन्स, यू हॅड इन्व्हेस्टेड मनी इन देना बँक. इथं आता हॅड इन्व्हेस्टेड आलं म्हणजे हा परफेक्ट पास्ट आहे. हॅड अधिक पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब परफेक्ट पास्ट येतो. इथे पण बीन लागेल. हॅड दिलेला आहे, व्हीटी दिलेला आहे, काही शोधायची गरज नाही. फक्त बीन आपल्याला टाकायचं आहे. ही ॲडमिनिस्ट्रेट, त्यांनी गुंतवणूक केलेली होती. काय केलेली होती? गुंतवणूक. ही हॅड इन्व्हेस्टेड मनी. आता काय इन्व्हेस्ट केलं ते? मनी. मग मनी इथं कर्म आहे. मनी हॅड बीन इन्व्हेस्टेड बाय हिम इन द बँक असं पण चालेल, पण हा इन द बँक इथे पण घेऊ शकतो आपण. मनी इन द बँक किंवा बँक शेवट पण चालेल. मनी हॅड बीन इन्व्हेस्टेड, पैसे गुंतवण्यात आले होते. कुठे?
इन द बँक. बाय यू. यूचा यूज जाईल. बाय यू. मनी हॅड बीन इन्व्हेस्टेड इन द बँक बाय यू. राहुल विल हॅव सेलिब्रेटेड. हा टेन्स आहे. विल हॅव सेलिब्रेटेड पूर्ण भविष्यकाळ आहे. राहुल विल हॅव सेलिब्रेटेड. राहुलने साजरा केलेला असेल. काय? हिज बर्थडे. हे कर्म आहे. मग कर्म आपण पुढे घेऊ. हिज बर्थडे. हिज बर्थडे. आता विल दिलेला जिथे विल हॅव बीन पूर्ण काळ आहे. बीन आपण टू बी रूप घेतलं आणि V3 दिलेलं आहे. विल हॅव बीन सेलिब्रेटेड. बाय हिम. बाय कोण येते? राहुल आहे. बाय राहुल. बाय राहुल. नाव असेल तर नाव येईल. सर्वनाम असेल तर द्वितीय येईल. अ बर्थडे विल हॅव बीन सेलिब्रेटेड बाय राहुल. वी कॅन. आता हे 9 टेन्स संपले. 9 काळापैकी आपण 8च काळांचा पॅसिवाइज करू शकतो. म्हणजे 12पैकी 8च काळांचा पॅसिवाइज करतो आपण. 8 काळ आपले झाले. आता मॉडेल वर्ब्स. मॉडेल वर्ब्सचं एक वाक्य घेऊ. वी कॅन विन द मॅच. आम्ही मॅच जिंकू शकतो. इथे कॅन मॉडेल वर्ब आहे. हे सर्व मॉडेलवर आपण बी वापरून पॅसिव्ह करतो. याचं द मॅच. वी कॅन विन. काय? द मॅच. द मॅच कर्म आहे. द मॅच कॅन बी आणि V3 वॉन. द मॅच कॅन बी वॉन बाय अस. नंतर हे पण मॉडेल वर्ब आहे. ही शुड प्ले क्रिकेट डेली. त्याने रोज क्रिकेट खेळावं. शुड प्ले वर्ब आहे. मॉडेल वर्ब बी वापरावं लागेल. ही शुड प्ले. काय? क्रिकेट. क्रिकेट या ठिकाणचं कर्म आहे. याचं उत्तर येईल मग क्रिकेट. क्रिकेट शुड बी. प्लेचं V3 आहे प्लेड. क्रिकेट शुड बी प्लेड डेली. डेली आला बघा. शब्द कुठला राहायला नको. क्रिकेट शुड बी प्लेड डेली बाय हिम. बाय हिम. म्हणजे कुठलाही प्रकार जर आला तर त्याचा आपल्याला पॅसिव्ह करता आला पाहिजे. आणि पॅसिव्ह करताना त्या काळाचं सहाय्यक क्रियापद आपल्याला आठवतं. तर सर्व प्रकारामध्ये आपण 1-1, 2-2 वाक्य आपल्याकडे असायला हवे बोलताना, लिहिताना. तर आपण 2 कर्म असलेलं वाक्य घेऊ. नंतर टू इन्फिनिटिव्हचं वाक्य घेऊ. अजून काही वाक्य घेतले म्हणजे हा प्रॅक्टिसचा जो प्रश्न आहे तो आपला पूर्ण होईल. अजून काही वाक्य घेऊ. मग आपलं चित्र अजून स्पष्ट होईल. नेक्स्ट सेंटेन्सेस. आय मेड हिम अ किंग. आता क्रियापदाला आपण अंडरलाईन करू. हे क्रियापद आहे. काळ कोणता आहे? साधा भूतकाळ आहे. 2 गोष्टी ठरल्या. आता कर्म कोणतं आहे? हे घ्यायचं का हे घ्यायचं असा प्रश्न आपल्या पुढे पडतो. मग क्रियापदाला प्रश्न विचारू व्हॉटने. व्हॉटने प्रश्न विचारला तर आपल्याला आय मेड मी बनवला काय? अ किंग. हे झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि कोणाला? हुम त्याला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. असे 2 कर्म या ठिकाणी आहेत. मग याचे 2 पॅसिवाइज आपण करतो. पहिला डायरेक्ट ऑब्जेक्ट घ्यायचा. मात्र 2 कर्म असतील तर डायरेक्ट ऑब्जेक्ट घेताना आपल्याला ॲडिशनल टू वाक्यामध्ये टाकावा लागतो. बघू बरं आपण काय. कर्म पुढे घेऊ. अ किंग. 2 पॅसिवाइज होतील. 2 कर्म आहेत. आय मेड हिम अ किंग. अ किंग वॉज मेड टू हिम. किंग वॉज
मेड टू हिम बाय मी. हा टू ॲडिशनल टाकला. अ किंग वॉज मेड टू हिम बाय मी. त्याला माझ्याकडून राजा बनवण्यात आलं. आणि दुसरं पॅसिव्ह आहे. आता इनडायरेक्ट ऑब्जेक्ट पुढे घेऊ. हिमचा काय होईल? ही. टू बी घेऊ आपण वॉज. ही वॉज मेड अ किंग बाय मी. असे दोन प्रकारे याचे पॅसिव्ह होतील. याचे पण दोन पॅसिव्ह होतील. आय गेव हर अ गिफ्ट. त्याला मी गिफ्ट दिले. आता क्रियापद आहे. आय गेव दिले. काय दिले? अ गिफ्ट. हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. एक आणि दोन वाक्य बनतील. मग पहिले अगोदर आपण हे कर्म पुढे घेऊ. अ गिफ्ट पॅसिव्ह आहे, साधा भूतकाळ आहे, त्यामुळे टू बीचं रूप घेतलं वॉज. अ गिफ्ट वॉज गिवन. गिफ्ट वॉज गिवन. आता टू टाकावं लागेल इथे. टू हर बाय अस. आपल्याला टू ॲडिशनल टाकावं लागला इथे, कारण आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट अगोदर घेतला. अ गिफ्ट भूतकाळ असल्यामुळे वॉज याचं वित्री. टू बी अधिक वित्री. कर्म टू बी अधिक वित्री. आता हा टू लावला पाहिजे. टू हर. अ गिफ्ट वॉज गिवन टू हर बाय अस. आता आपण हा ऑब्जेक्ट पुढे घेऊ. हरचा ऐवजी इकडे शी. शी वॉज गिवन काय? अ गिफ्ट बाय अस. असे दोन ऑब्जेक्ट असले तर दोन पॅसिव्ह त्याचे होऊ शकतात. काही वेळेस पर्याय दिलेले असतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये, की पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे आणि 2 पण बरोबर आहे. तर अशा वेळेस मग आपण गोंधळतो की पॅसिव्ह उत्तर तर एकच पाहिजे. पॅसिव्ह तर एकच होतो. मग 2-2 कसं काय? मग तो पर्याय आपण सोडून देतो आणि खरं उत्तर तेच असतं. दोन ऑब्जेक्ट असताना पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 असे दोन उत्तरं असू शकतात. म्हणून दोन कर्म असलेल्या वाक्याचे पॅसिव्ह दोन प्रकारे होतात. डायरेक्ट ऑब्जेक्ट अगोदर घेऊन आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट अगोदर घेऊन. आता पे द बिल हा वाक्याचा प्रकार वेगळा आहे. आता आज्ञार्थी वाक्य. पॅसिव्ह आपण प्रत्येक प्रकारचे एक 2-2 घेतोय. पे द बिल. आता क्रियापदाच्या पहिल्या रूपाने सुरू झालेलं वाक्य इथे कर्ता नाही आहे. पे द बिल मात्र क्रियापद आहे. पे. इथे हा नियम लागू पडणार नाही. मात्र काळ कोणता आहे असं. हे आज्ञार्थी वाक्य. इथे काळाचा विचार करायचा नाही. पे द बिल. पे काय? द बिल हे झालं तुमचं कर्म. मग त्याला पुढे घ्या. परंतु आज्ञार्थी वाक्यामध्ये आपण लेट वापरतो. ॲडिशनल शब्द आहे लेट. नंतर कर्म लेट द बिल आणि बी वापरतो आणि पास्ट पार्टिसिपल. बघा पुन्हा एकदा. आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्हाइज करताना लेट हा नवीन शब्द टाकतो आपण. लेट अधिक कर्म अधिक बी अधिक पास्ट पार्टिसिपल अशी रचना असते. लेट अधिक बी. आज्ञार्थी वाक्याचं आपल्याला लक्षात राहण्यासाठी सूत्र लिहून घेऊ. आज्ञार्थी वाक्याचं आपण लेट अधिक लेट द बिल. लेट अधिक कर्म म्हणजे ऑब्जेक्ट. लेट द बिल अधिक बी अधिक वित्री. लेट द बिल बी पेड अशी रचना असते आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह करताना. लेट द बिल बी पेड. हे पण एक आज्ञार्थी आहे. कॉपी द लेसन. कॉपी काय? द लेसन. लेसन कर्म आहे. मग पुढे घ्या त्याला. द लेसन आणि सुरुवातीला लेट. आज्ञार्थी वाक्यामध्ये आपण सुरुवातीला लेट घेतो. लेट द लेसन बी आणि वित्री येईल मग कॉपी कॉपीड कॉपीड. सीओ. लेट द लेसन बी कॉपीड. झाले आज्ञार्थीचे दोन वाक्य. आता टू इन्फिनिटीचे
टू इन्फिनिटीचे काही पॅसिव्ह असतात, त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा बदल करावा लागतो. इन्फिनिटी म्हणजे फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब. आता टू प्लेचा टू बी प्लेड असं करावं लागेल. त्या इन्फिनिटीमध्ये आपण मध्ये बी टाकायचा आणि तिसरं रूप घ्यायचं. देर आर टू बुक्स टू सेल. आता टू सेल इन्फिनिटिव्ह आहे, मग त्याच्यात बी टाकून V3 करायचा. असं सोपं वाक्य असतंय. देर आर टू बुक्स टू बी सोल्ड. बघा वाक्यात सारखं आहे. देर आर टू बुक्स इथपर्यंत काय अडचण नाही. मात्र टू सेल ऐवजी आपण टू बी सोल्ड. टू सेल म्हणजे विकण्यासाठी, विकले जाण्यासाठी असा त्याचा अर्थ आहे. तिथे 2 पुस्तकं आहेत विकायला आणि याचा अर्थ आहे तिथे 2 पुस्तकं आहेत विकले जाण्यासाठी, असा हा पॅसिव्ह वॉइस आहे. देर आर टू बुक्स टू बी सोल्ड अशी रचना होईल. देर आर टू बुक्स टू बी सोल्ड. अजून एक वाक्य, इट इज अ डे टू बी ऑब्झर्व. इट इज अ डे टू ऑब्झर्व. टू ऑब्झर्व फास्ट, उपास करणे, एखादा व्रत पाळणे, मानणे, त्यावेळेस आपण ऑब्झर्वर वापरतो. आय ऑब्झर्व अ फास्ट, मी उपास करतो. तसं हा दिवस आपण पाळतो एखादा, मग इट इज अ डे टू ऑब्झर्व, हा तो दिवस आहे तो आपण ऑब्झर्व करतो. मग आता टू ऑब्झर्व हे इन्फिनिटिव्ह आलं, याचं टू बी ऑब्झर्व होईल. वाक्य सारखं राहील. इट इज अ डे टू बी ऑब्झर्व झाला पॅसिव्ह. नेक्स्ट, ही इज टू साइन द चेक. तो चेक साइन करायचा आहे, म्हणजे आता तो चेक साइन करेल, मग त्याच्याकडून चेक साइन केला जाईल असं पॅसिव्ह वॉइस होईल. मग इथे आपला वेगळा प्रकार आहे, हा प्रकार वेगळा, आता हा वेगळा आहे. इथे आपण कर्म घेऊ. अ चेक, हा प्रकार वेगळा, हा वेगळा आहे. अ चेक इज टू बी साइन. चेक कर्म आहे. चेक इज नंतर मग टू बी आणि साइन. जसं या ठिकाणी आपण बी टाकून V3 केला, तसं टू बी मध्ये बी घेतला आपण. द चेक इज टू बी साइन्ड बाय हिम. आता प्रश्नार्थक वाक्य, व्हॉट डिड ही इट. त्याने काय खाल्ले, साधा भूतकाळ आहे. मग याचं होईल पॅसिव्ह वॉइस करताना व्हॉट, आणि हा डिड भूतकाळी आहे त्यामुळे टू बी आपण वॉज घेतो. व्हॉट वॉज. आता क्रिया घ्यावं लागेल आपल्याला. काय खाल्लं गेलं, व्हॉट वॉज इटन, आणि हा करता तिकडे जाईल बाय हिम. आता व्हॉट डिड ही इट, तर अगोदर व्हर्बल बघायचा. डिड ही इट, व्हॉट वॉज इटन बाय हिम. व्हॉट डिड ही इट, त्याने काय खाल्ले. डिड ही इट, त्याने खाल्ले का, अगोदर असं घ्यायचं, त्याने खाल्ले का, नंतर त्याच्याकडून काय खाल्ले गेले, व्हॉट वॉज इटन बाय हिम. व्हॉट डिड ही इट, त्याने काय खाल्ले, त्याच्याकडून काय खाल्ले गेले. वेन हॅड शी रिटन अ लेटर, तिने पत्र केव्हा लिहिलं होतं. मग हा वेन WH काढून थोडा वेळ. हॅड शी रिटन अ लेटर, मग आपल्याला हॅड अ लेटर बीन रिटन बाय हर. वेन हॅड, असं घेऊ. वेन हॅड अ लेटर बीन रिटन. हॅड अ लेटर बीन रिटन हा वर्बल अगोदर बघून घ्यायचा. वेन हॅड अ लेटर बीन रिटन बाय हर असं होईल. तिच्याकडून पत्र केव्हा लिहिण्यात आलं होतं. वेन हॅड अ लेटर बीन रिटन बाय हर. आता विल पीपल प्रेज हिम, लोक त्याची स्तुती करतील का. लोक त्याची स्तुती करतील का म्हणजे त्याची स्तुती लोकांकडून केली जाईल का.
व्हर्बल आहे, विल पीपल प्रेज हिम, मग विल ही बी प्रेज्ड बाय पीपल. विल पीपल प्रेज हिम. आता आपण तो करता पुढे घेतला, विल ही बी प्रेज्ड बाय पीपल. अशा प्रकारे सर्व प्रकारचे वाक्य आपण घेतले. एक एक वाक्य आपण 2-2 वाक्य घेतले. तर पॅसिवाईज करताना अगोदर वाक्याचा प्रकार ओळखा, वाक्याचा काळ ओळखा, त्यानंतर त्याचा पॅसिवाईज करा. बोलण्यामध्ये याचा उपयोग करा आणि भरपूर प्रॅक्टिस करा. बाकीचा पुढचा महत्त्वाचा भाग पुढील लेक्चरमध्ये बघू. टिल देन, गुड बाय.